विद्यार्थियों, आज आपण इयत्ता 8वी कविता पाखरांचे मागणे ह्या कवितेचे प्रश्न उत्तर पाहूया। सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सब्सक्राइब करा, सोबत बेल आइकॉन के बटन ही प्रेस करा। तो आइए प्यारे बच्चों, सवालों के जवाब देखने से पहले डिजिटल स्कूल इस चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। कवीच्या मते माणूस स्वतःसाठी करतो त्या गोष्टी। तो देखिए प्यारे बच्चों, सबसे पहले घरे बांधतो, भव्य धरण उभारतो, फुलांची बाग फुलवतो, मनोरंजनासाठी गाणी ऐकतो। ये पहले क्वेश्चन का आंसर है। देखिए आकृति पूर्ण करा, इसमें ये आपको लिखना है घरे बांधतो, भव्य धरणे उभारतो, फुलांची बाग फुलवतो, मनोरंजनासाठी गाणी ऐकतो। अगला सवाल है, पाखरांनी स्वतःसाठी केलेली मागणी। एक झाड अंगणात लावावे, झुलायला कमान हवी, छतावर थोडे पाणी हवे, त्यानंतर किलबिलाटाचा आनंद हवा। तर मुलांनो, पाखरांनी स्वतःसाठी हे मागणे केलेले होते। अगला सवाल इस तरह से है, प्रश्न क्रमांक 2, कारणे शोधा। आहे माणूस भव्य धरणे उभारतो कारण, आणि दुसरा प्रश्न असा आहे माणूस फुलांची बाग फुलवतो कारण। आता मुलांनो, ह्याचा उत्तर आपण पाहूया। माणूस भव्य धरण उभारतो कारण त्याला वापरायला पाणी हवे असते। माणूस फुलांची बाग फुलवतो कारण त्यात त्याचा चिमुकल्यांना खेळायला हवे असते। त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील अर्थाचा कवितेतील ओळी शोधून लिहा। आमच्या आयुष्याची मर्यादा तुझ्या हातात आहे। उत्तर असं आहे, तुझ्या हातात आहे रे माणसा दोरी आमच्या आयुष्याची। पाखरे नाहीशी झाली तर त्यांचा शोध घेताना डोळ्यात पाणी येईल। माणूस फुलांची बाग फुलवतो कारण त्यात चिमुकल्यांना खेळायला हवे असते। आता हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, नाहीतर येतील अश्रू डोळ्यात आम्हाला रे पाहायला। प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात लिहा आमच्या आयुष्याची दोरी माणसाच्या हातात आहे असे पाखरांना का वाटते ते आपल्याला लिहायचं आहे। उत्तर असं आहे, पाखरे निसर्गात राहतात, झाडांवर घरटी बांधतात व पर्यावरणात चारा पाणी शोधतात। पण माणसांनी स्वतःच्या घरासाठी वृक्षतोड केली तर पाखरांना निवारा राहणार नाही। उन्हाळ्यात नदी नाले आटले तर पाखरांची तहान भागवण्यासाठी पाणी मिळणार नाही। उलट माणसे पाण्याचा साठा करतात, त्यातील पाणी पाखरांना द्यायला हवे। ही भूतदया माणसाला दाखवायला हवी। माणसाने जर पर्यावरणाची हानी केली तर पक्ष्यांचे जगणे मुश्किल होईल। म्हणून आमच्या आयुष्याची दोरी माणसाच्या हातात आहे असे पाखरं म्हणतात। दुसरा प्रश्न असा आहे, नाहीतर येतील अश्रू डोळ्यात आम्हाला रे पाहायला या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा। तर मुलांनो, हा अर्थ आपल्या शब्दात असा लिहायचा आहे। पाखरांचे मागणे या कवितेतील कवींनी पक्ष्यांच्या वतीने माणसाला विनवणी केली आहे। पाखरे म्हणतात, तू घर बांध पण आमच्यासाठी अंगणात एक झाड लाव, तू धरण बांध पण आमच्यासाठी छतावर पाणी ठेव, मुलाबालांसाठी बाग तयार केलीस तर वृक्षवेलींची कमान आम्हाला झुलायला ठेव, तू गाणी ऐक पण आमच्या किलबिलाटाचा आनंद शाबूत ठेव, तू मनातल्या बुद्धीने आमचा प्राण वाचव, पर्यावरणाचा हानी करताना आमचा विचार तू केला नाहीस तर आम्ही नामशेष होऊ, मग आम्हाला पाण्यासाठी तुझ्या डोळ्यात अश्रू दाटून येतील। तो प्यारे बच्चों, ये था इसका अर्थ। अपने अल्फाज में इसको बयान करना है। अगर आपने अभी तक डिजिटल स्कूल को सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल आइकॉन के बटन को भी प्रेस कीजिए ताकि नए नए तालीमी वीडियो सबसे पहले आप देख सके। प्ले स्टोर में से डिजिटल स्कूल इस एंड्रॉयड ऐप को ज़रूर डाउनलोड कीजिए। ये ऐप बिल्कुल फ्री है। इस ऐप के अंदर तमाम मज़ामीन के सभी विषयों के वीडियोज़ अपलोड किए गए हैं। अल्लाह हाफिज़। बहुत बहुत शुक्रिया आपका
मिलते एक नए वीडियो के साथ।